अध्याय दुसरा. देवतांच्या तेजापासून देवीचा प्रादुर्भाव आणि महिषासुराच्या सेनेचा वध. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, प्राचीन काळी दैत्यांचा सेनापती महिषासूर व देवांचा नायक इंद्र यांच्या अधिपत्याखाली देवासुरांमध्ये 100 वर्षे भीषण युद्ध झाले. त्या युद्धात महाबलवान दैत्यांकडून देवसैन्य पराभूत झाले. सर्व देवांना जिंकल्यानंतर महिषासूर स्वतः इंद्र झाला. तेव्हा पराजित झालेले देव ब्रह्मदेवाला पुढे करून जेथे भगवान शंकर विष्णू होते तेथे गेले. त्यांनी महिषासुराचा उपद्रव व आपल्या पराजयाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोघांना सविस्तर सांगितला. देव म्हणाले, हे विष्णू, हे शंकर, महिषासुराने सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण व अन्य सर्व देवांचे अधिकार बळकावून स्वतःकडेच घेतले आहेत. त्या दुष्टाने सर्व देवगणांना स्वर्गातून हाकलून दिले आहे. त्यामुळे ते मर्त्य जीवांप्रमाणे भटकत आहेत. तरी देवांचा शत्रू असलेल्या त्या दैत्याच्या वधाचा काहीतरी उपाय करा. त्यांचे बोलणे ऐकून हरिहरांना प्रचंड संताप आला. क्रोधावेशाने त्या दोघांच्या व ब्रह्मदेवाच्या मुखातून एकाच वेळी महान तेज बाहेर पडले. इंद्रादिक देवांच्या शरीरातूनही तेज निघाले. ते सर्व तेजोगोल एकरूप झाले. महान तेजाचा तो पुंज ज्वलंत पर्वतासारखा दिसत होता. देवांना त्याच्या ज्वालांनी सर्व दिशा व्यापून टाकल्या आहेत असे दिसले. त्या तेजपुंजाचे एका स्त्रीत रूपांतर झाले. तिच्या तेजाने त्रैलोक्य भरून गेले. भगवान शंकराच्या तेजाने त्या देवीचे मुख बनले. यमाच्या तेजाने तिच्या मस्तकावरील केस बनले. याप्रमाणे विष्णूच्या तेजाने तिचे बाहू, चंद्राच्या तेजाने दोन्ही स्तन, इंद्राच्या तेजाने कटिप्रदेश, वरुणाच्या तेजाने जांघा व मांड्या, पृथ्वीच्या तेजाने नितंब भाग, ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही चरण, सूर्याच्या तेजाने पायाची बोटे, अष्टवसूंच्या तेजाने हातांची बोटे, कुबेराच्या तेजाने नाक, प्रजापतीच्या तेजाने दात, अग्नीच्या तेजाने 3 नेत्र, संध्येच्या तेजाने दोन्ही भिवया आणि वायूच्या तेजाने तिचे कान निर्माण झाले. अशाच प्रकारे अन्य देवांच्या तेजापासून तिचा एक एक अवयव निर्माण होऊन त्या कल्याणमयी देवीची उत्पत्ती झाली. सर्व देवांच्या तेजापासून प्रकट झालेल्या त्या प्रखर तेजस्विनी देवीला पाहून महिषासुराकडून संत्रस्त झालेले देव अत्यंत आनंदित झाले. शंकराने आपल्या शूलातून दुसरा शूल उत्पन्न करून तिला दिला. विष्णूने तिला सुदर्शन चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती आणि वायूने धनुष्यासह बाणांनी भरलेले भाती दिले. इंद्राने आपल्या वज्रातून दुसरे वज्र उत्पन्न करून तिला दिले. ऐरावतावरील एक घंटाही उतरवून दिली. यमाने आपल्या कालदंडातून एक दंड दिला. वरुणाने तिला पाश दिला. प्रजापतीने अक्षमाला व ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने तिच्या रोमकूपांमध्ये आपल्या किरणांचे तेज भरले. कालाने तिला उत्तम ढाल तलवार, क्षीरसागराने उज्ज्वल हार, कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे, दिव्य चूडामणी, कुंडले, कडी, तेजस्वी चंद्रकोर, दंडात घालण्यासाठी वाकी, दोन्ही चरणांसाठी पैंजण, गळ्यात घालण्यासाठी उत्तम साखळी आणि हाताच्या सर्व बोटात घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्म्याने अनेक प्रकारची शस्त्रे, अभेद्य कवच आणि कधीही न कोमेजणाऱ्या कमळांच्या माळाही दिल्या. समुद्राने अतिशय सुंदर असे कमळ, हिमालयाने वाहन म्हणून सिंह व नानाविध रत्ने, कुबेराने मद्याने भरलेले पानपात्र आणि पृथ्वीला धारण करणाऱ्या शेषाने बहुमूल्य मण्यांनी विभूषित असा नागहार दिला. त्याचप्रमाणे इतर देवांनीही आभूषणे व आयुधे देऊन त्या देवीचा सन्मान केला. तेव्हा ती देवी मोठमोठ्याने वारंवार अट्टहासपूर्वक हसू लागली. त्या हास्यध्वनीचा प्रतिध्वनीही मोठा झाला. त्या भयंकर नादाने सर्व आकाश दुमदुमले. त्रिभुवनात प्रचंड खळबळ माजली. त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव त्या सिंहवाहिनी देवीचा जय जयकार करू लागले. मुनिजनही भक्तिभावाने विनम्र होऊन तिची स्तुती करू लागले. त्या समयी संपूर्ण त्रिभुवन शुद्ध झालेले पाहून दैत्य आपली सेना सुसज्ज करून आणि आयुधे सरसावून युद्धास उद्युक्त झाले. महिषासुरही हे काय चालले आहे असे आश्चर्य व्यक्त करत संतप्त झाला. तो सर्व दैत्यांच्या मध्ये राहून देवीने केलेल्या सिंहनादाच्या ओखाने धावला. त्याने निज तेजाने त्रिखंड व्यापलेल्या त्या देवीला पाहिले. तिच्या चरणांच्या भाराने भूमी दबली जात होती. तिच्या मस्तकावरील दिव्य मुकुटाने आकाशात तेजाची रेषा उमटली होती. ती आपल्या धनुष्याच्या टनत्काराने सप्त पाताळांना प्रक्षुब्ध करीत होती. ती देवी आपल्या हजारो भुजांनी सर्व दिशा व्यापून उभी होती. असुरांनी त्या देवीबरोबर प्रखर युद्ध आरंभिले. त्यावेळी नाना प्रकारच्या अस्त्रशस्त्रांच्या प्रहाराने अंतरिक्ष झगझगीत झाले. चिक्षुर हा महादैत्य महिषासुराचा सेनापती होता. तो देवीशी युद्ध करू लागला. चामर दैत्य असुरांची चतुरंग सेना घेऊन आणि उदग्र दैत्य 60,000 रथींना घेऊन देवीशी लढू लागला.
महाहनू नावाचा दैत्य 1 कोटी सैन्य घेऊन तर असिलोमा नामक 5 कोटी रथींना घेऊन युद्धास ठाकला. बाष्कल दैत्य 60 लक्ष असुर सेनेसह तर पारिवारिक दैत्य हत्ती व घोडे यांची हजारोंची फौज घेऊन युद्धास प्रवृत्त झाला. बिडालादी अन्य महादैत्यही आपापली सैन्यदले घेऊन रणांगणात आले. मग स्वतः महिषासूर कोट्यवधी रथ, हत्ती व घोड्यांची सेना घेऊन युद्धात उतरला. ते सर्व दैत्य तोमर, भिंदीपाल, शक्ती, मुसळे, खडगे, परशु व पट्टे यांनी देवीशी लढत होते. काही दैत्यांनी तिच्यावर शक्ती फेकल्या, काहींनी पाश टाकले तर काहींनी खडगाचे प्रहार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या चंडिका देवीने त्यांची सर्व शस्त्रास्त्रे आपल्या शस्त्रास्त्रांनी तोडून टाकली. देवीचे वाहन असलेला सिंह क्रुद्ध होऊन आपली आयाळ हलवीत वनामध्ये वणवा पसरत जावा तसा दैत्यसेनेत संचार करू लागला. त्या युद्धप्रसंगी अंबिकेने जे निश्वास टाकले त्यांचे तात्काळ शेकडो हजारो गणात रूपांतर झाले. ते दैत्यांशी परशु, हिंदीपाल, तलवारी व पट्टे यांनी लढू लागले. देवीच्या शक्ती सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण असुरांचा भयंकर विनाश करीत शंख नगारे वाजवू लागले. त्या युद्धरूपी महोत्सवात अन्य गणांनी मृदुंगांचा गजर केला. त्या भीषण युद्धात कोणाचे हात तुटले, कोणाच्या मानाच तुटल्या, कोणाची मस्तके तुटून पडली, कोणी मधोमध कापले गेले तर कोणी मांड्या छिन्न विछिन्न होऊन कंबर मोडून कोसळले. त्या युद्धात कोणाचा एक हात, कोणाचा एकच पाय तर कोणाचा एकच डोळा शिल्लक राहिला. काहींचे देवीने 2 तुकडे केले. त्या रणांगणात देवीने पाडलेले रथ, हत्ती, घोडे व दैत्यांची कलेवरे यांचा इतका खच पडला होता की चालणे फिरणेही अशक्य झाले होते. प्रचंड रक्तपातामुळे रक्ताचे नदी सदृश पाट वाहत होते. ज्याप्रमाणे अग्नी गवत व लाकडांचा मोठा ढीग नष्ट करतो त्याप्रमाणे अंबिकेने दैत्यांचे ते विशाल सैन्य क्षणार्धात नष्ट केले. त्यावेळी क्रोधाने आयाळ पिंजारलेला तिचा सिंह दैत्यांच्या शरीरातील प्राणच निघून जातील अशी प्रचंड गर्जना करीत होता. त्या रणांगणात देवीच्या गणांनी दैत्यांशी असे भयंकर युद्ध केले की स्वर्गातील देव प्रसन्न होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. अध्याय 2 संपूर्ण.